नमस्कार अमरावती. अमरावतीमध्ये आज राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं आहे. भर उन्हात अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला चप्पल मारत जाळून संताप व्यक्त केलाय. घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. अशा प्रकारची विधाने समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशाराही देण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा अमरावती विभागीय प्रभारी अनुराग भोयर, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, चैतन्य गायकवाड, शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, सौरभ तायडे, गुड्डू हमीद, संदेश जैन, शक्ती दीक्षित, राहुल साबळे, आकाश गेडाम, शुभम बांबल, प्रियाल मोहोळ व इतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून पुढे यावर काय ठोस कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आज अमरावती शहर ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे जे काल 1-2 दिवसा अगोदर नागपुरात धीरेंद्र शास्त्री जो बाबा आहे त्यांनी एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं. त्यांच्या प्रतिमेला काळक फासत त्यांची प्रतिमा जाळली. हा आंदोलन करण्याचा अर्थ म्हणजे असा की हे जे मनुवादी लोक आज देशातल्या सत्तेत बसले आहे यांना महाराष्ट्रातून देशातून छत्रपती शिवाजी महाराजाचा विचार संपवायची त्यांची पहिलेपासून त्यांची नीती आहे. म्हणून ते वारंवार त्यांच्या सरकारमधले आमदार मंत्री हे सर्व शिवाजी महाराजांचा अपमान करत राहतात. असाच एक प्रकार त्या बोगस धीरेंद्र शास्त्री जो बाबा आहे त्यांनी केला. तो कुठचा बाबा आला केव्हा झाला काही माहीत नाही. त्या अशा मूर्ख लोकांनी आमच्या आराध्य देवताबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्याच्या निषेधार्थ युथ काँग्रेसने एक मोठं आंदोलन आज इथे केलं आणि संपूर्ण राज्यात अजून त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन पेटवणार आहे. आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे जो स्वतःला बाबा म्हणतो धीरेंद्र शास्त्री त्यांनी जे परवा शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज त्याच्या फोटोला चपला मारल्यानंतर फोटो जाळलेला आहे. बघा, आता धीरेंद्र शास्त्री हा स्वतःला बाबा बनवतो आणि हा महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. संत नामदेव तुकाराम या संतांची, संत गाडगेबाबा, डॉक्टर तुकोजी महाराज यांची आपल्या परंपरा लाभलेली आहे. अशा या महाराष्ट्रात हे असे भूंदू व प्लान करण्याचा हा संघाचा डाव आहे. ज्या मंचावर मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी उपस्थित असतात त्यांच्यासमोर त्याची शिवाजी महाराजांबद्दल अशी भाषा वापरायची हिंमत होते कशी आणि तो हे बोलत असताना यांची तोंड शिवले होते का? त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस त्याची बाजू घेतात, त्याच्या बाजूने सफाई देतात. याचा अर्थ त्याचा बोलता धनी कोण आहे, तो पोपट आहे, बोलत कोण आहे, सगळ्या जगाला आज पुरा महाराष्ट्राला माहिती पडलेला आहे. तर या निमित्तानं आज महाराष्ट्र जनतेला या बाबाच्या निमित्तानं या संपूर्ण मनुवादी सरकारला जागा दाखवून देण्यात यावी म्हणून आम्ही चळवळ उभी करत आहोत. आम्ही म्हणून हे आंदोलन केलेलं आहे. तर या बाबाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी महाराजांची माफी तर मागावीच. त्याचप्रमाणे फडणवीसांना जर थोडं देखील या महाराजांबद्दल, महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल तर याला महाराष्ट्रात येण्याची बंदी करावी आणि याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. छत्रपति का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान.